अमरावतीत एसटी कर्मचारी आक्रमक झालेले पाहायला मिळालेले आहेत। एसटी कर्मचाऱ्यांकडून आता आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। एसटी कर्मचाऱ्यांचं मंगळवारपासून आंदोलन, तर अमरावतीत सुद्धा एसटी कर्मचारी आक्रमक झालेले आहेत। आणि आता बातमी आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात। एसटी कर्मचाऱ्यांचं मंगळवारपासून आंदोलन, तर महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीकडून आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। विविध मागण्यांसाठी कर्मचारी आता आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत। ऐन गणेशोत्सवात आंदोलन करण्यात येत आहे, त्यामुळे आता प्रवाशांना याचा जब्बर फटका बसतोय। एसटी कर्मचाऱ्यांच्या मुख्य मागण्या काय आहेत पाहूयात। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्यावे अशी मागणी करण्यात येते, तर जुलै 2018 ते 2014 पर्यंतचा महागाई भत्ता देण्यात यावा। त्याचबरोबर घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ लागू करणे अशी मागणी करण्यात येते। एक नव्हे तीन प्रमुख मागण्या त्यांच्या आहेत आणि या मागण्यांबाबत आता राज्य सरकार काय भूमिका घेत आहे, काय निर्णय घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। बातमी अमरावतीतून। अमरावतीत एसटी कर्मचारी आक्रमक भूमिका घेताना दिसलेत। एसटी सेवा ठप्प आहे, प्रवाशांचे आता हाल होताना दिसत आहेत। एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने आंदोलनाची हाक दिली। त्यानंतर अमरावती जिल्हा मध्यवर्ती बस स्थानक आणि ग्रामीण भागातील सर्व एसटी डेपो बंद असून सर्व एसटीची चाकं थांबलेली आहेत। त्यामुळे आता प्रवाशांना त्याचा फटका बसतोय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे। सुरेंद्र, अमरावतीत एसटी कर्मचारी आक्रमक झालेले पाहायला मिळतात, आता त्याचा परिणाम पाहायला मिळतोय। खरं तर आता एसटी सेवा तिथली ठप्प आहे, प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत। या संदर्भात अधिकची माहिती। प्रज्ञा, खरं तर आज सकाळपासूनच एसटीची जे कर्मचारी आहेत त्यांनी बंद पुकारला आहे, त्यामुळे सगळे एसटीचे चाकं जे थांबले। एकंदरीत ज्या पद्धतीने सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात येतं त्याच पद्धतीने आम्हाला देखील वेतन देण्यात यावं या मागणीसाठी हे आंदोलन आहे आणि यासाठी त्यांनी बंद पुकारला आहे। अमरावती जिल्ह्यात जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात या ठिकाणी बसेस जात असतात। आता बंद पुकारल्या कारणाने प्रवाशांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हाल होत आहे। एसटी डेपोमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी जमलेले आहेत, तिथे गर्दी त्यांची झालेली आहे। मात्र अचानक या बंदच्या आंदोलनामुळे त्यांचे हाल या ठिकाणी होत आहेत। ग्रामीण भागामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी एसट्या जात असतात आणि त्यामुळे आता प्रवासी या ठिकाणी आले आहेत आणि या वेळेच्या बंदमुळे प्रवाशांची या ठिकाणी हाल झाले आहेत। एकंदरीत धन्यवाद सुरेंद्र, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।